14 तारखेला गुरुपौर्णिमा होती. दत्त जयंती 14 तारखेला होती. ओझरच्या स्वामी समर्थ मंदिरात ती 15 तारखेला साजरी करण्यात आली. स्वतः मी त्या आरतीला होतो, सगळे स्वामी भक्त त्या आरतीला होते. आरती झाली, जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. जन्मोत्सव सोहळा साजरा झाल्यानंतर सगळेजण, सगळ्यांना अन्नदान होतं, अन्नदान झालं. आणि मला पुण्याला काम असल्यामुळं मी आरती आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळेजण तिथून निघून गेलो. मी मंचरला होतो त्यावेळेस मला फोन आला का आमच्या रवळेताईंनी मला फोन केला. ते भरपूर रडत होते, शुभम भरपूर मोठ्याने रडत होता. तर त्याला विचारलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं का सुनील कवडे, प्रीती कवडे आणि यश कवडेनी मामांना भरपूर मारतात, ते पोटात लाथा घालतात. त्यांची आई आहे, ही 85 वर्षाची आजी आहे, तिला सुद्धा त्या प्रीती वहिनींनी त्यांना मारलं. बरोबर. हे झाल्यानंतर माझ्या आधी एक 400-500 स्वामी भक्त तालुक्यातून तिथं आलेले होते. बरोबर. मी गेल्यानंतर आम्ही सगळेजण मिळून मला कळाल्यावर मी पहिल्यांदा ओतूर पोलीस स्टेशनची API ताटे साहेबांना फोन केला, बाबा साहेब असं असं झालेलं आहे, तर तुम्ही पहिलं तिथं जा. पण मी त्यांच्या आधी मी पोहोचलो. त्याच्यानंतर त्यांची गाडी आली. गाडी आल्यानंतर डिपार्टमेंटची लोक आणि आम्ही सगळेजण स्वामी भक्त त्यांच्या बंगल्याच्या बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर 2 कॉन्स्टेबल आत गेले आणि त्यांनी दरवाजा पण त्यांनी काही उघडला नाही. तर ते म्हटले आज नाही तर उद्या आम्ही सकाळी तुमच्याशी जे काय असेल ते आम्ही बोलूया. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण इथं काल रात्री साधारण 12-12:30 वाजता ओतूर पोलीस स्टेशनला, त्यावेळेस सुद्धा 1000-2000 माणसं सगळे स्वामी भक्त इथं आले होते जे मामांवर प्रेम करतात. असं हे खरं तर हे भरपूर वर्ष झालं हा मामांना त्रास आहे, भरपूर वर्ष झाले. म्हणजे कालही पण आज तुम्ही स्वतः जरी तिथं आलात आणि तिथं सगळ्यांची जरी विचारपूस केली तरी तुम्हाला हे सगळं कळेल. खरं तर हा झालेला प्रकार हा फार वाईट आहे. 100% मामांना न्याय मिळाला पाहिजे. आज तुम्ही मामांची परिस्थिती जर पाहिली असेल, त्यांचं 15 दिवसापूर्वी पायाच्या म्हणजे त्यांचं बोट काढले. काल जेवढे सेवेकरी तिथं होते त्यांची परिस्थिती जर काल तुम्ही पाहिली असती तर पूर्ण खाली रक्ताचं थारोळं झालं होतं. मामांच्या अंगावर एकही कपडा नव्हता, आजीच्या अंगावर सुद्धा कपडे नव्हते. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती. आणि जर आवाजाचा विषय होता तर मागच्या गुरुवारी त्यांनी सांगितलं होतं साहेब का आम्हाला आवाजाचा त्रास होतो. त्यांनी सांगितल्यावर मला स्वतः विश्वस्त आमचे पप्पू दळवी आहे, त्यांनी मला फोन केला. मी त्या आरतीला नव्हतो का म्हटले, त्यांनी सांगितलंय का तुम्ही स्पीकर वाजवू नका. आता आमचं ओझर गाव आहे, सातत्याने सकाळ दुपार संध्याकाळ सातत्याने स्पीकर चालू असतो. पण स्वामी भक्तांचा हा गेले कित्येक वर्ष आवाज बंद होता. आता आपण महाआरती चालू केल्यामुळं फक्त दर गुरुवारी जी स्वामींची आरती असते त्याला 30 मिनिटं आपण फक्त स्पीकर लावतो, बाकीच्या सगळं शांततेत असतो. आणि असं नाही ना, सगळे स्वामी भक्त तिथं मोठ्या प्रमाणात येतात आणि त्या स्वतः पोलीस पाटील आहे. जर त्यांना आवाजाचा त्रास होता तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं का डिपार्टमेंटला का बाबा असा मला त्रास होतोय, तुम्ही बंद करा. आम्ही ते केलं असतं. आता यांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेच बंद केलं ना. पण एवढं मोठं एखाद्याच्या घरात घुसून एवढं मारणं आणि त्या महाराजांना म्हणजे तालुक्यात आता आमच्या गावातच येऊन 20 वर्ष झाले. त्या माणसाचे इतकं उपकार आहेत सगळ्या स्वामी भक्तांवर. आता तुम्ही मागाशी जर 15 मिनिटं पूर्वी साहेबांसमोर जर तुम्ही आले असतात, सगळे म्हणजे 200-300 लोक अशी मोठ्या रडत होती. असं रडणार नाही ना कोणसाठी. त्या माणसाने भरपूर केलेलं आहे. आणि सगळे आज तुम्ही पाहताय सगळेजण इथं आज सकाळी 8:30 पासून आता 4 वाजले तरी लोक इथं उभी आहेत. आमचं कोणाचंही काही म्हणणं नाही. आमच्या मामांना, आमच्या आजीला न्याय मिळावा एवढीच आमची स्वामींकडे प्रार्थना आहे, बाकी काहीच नाही. आमची ट्रस्ट आहे, 2 रजिस्टर आहे, रजिस्टर ट्रस्ट. त्याच्यावर मी अध्यक्ष आहे, विनोद गिगडे आमचे उपाध्यक्ष आहे, आमचे दशरथ दादा सचिव आहेत, पप्पू विश्वस्त आहेत. असे सगळे म्हणजे आमचे ज्यांना मारहाण केली त्या ट्रस्टचे कोण आहेत? ते संस्थापक आहेत. आणि मेन सेवेकरी सगळी सेवा खरं तर महाराज करतात.